आजचा आपला विषय आहे दिव्यांच्या संदर्भातला. अनेक लोकांना मी जे काही सांगतो, कधी-कधी त्यांना ते थोडंसं चुकीचं वाटतं, की हे मी अनेक माझ्या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे, की खूप काही दिवे लावण्याची आवश्यकता नाही. दिवे अजिबात लावू नका असं मी म्हणत नाही. तुमचं त्रिकाळ तुम्हाला देवाला आठवून ओवाळायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला दिवा लावावा लागेल. दिवा त्या त्रिकाळ तुम्ही दिवा लावाच. परंतु मी अनेकदा असंही म्हटलेलं, आपण किती दिवे लावले पेक्षा आपण कसे दिवे लावले हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि चक्रधर स्वामींनी आपल्या मोक्ष मार्गासाठी जो काही असतीपरी हा विधी लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही दिवा लावायला आम्हाला सांगितलेला नाही आहे. तर आम्हाला धर्म आचरण करायला मात्र सांगितलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काय झालं, की अन्य लोकांचे जे विधी आहेत ना, ते आपल्या पंथामध्ये त्यांनी अतिक्रमण केलं नव्हे, तर आपण स्वतः ते अतिक्रमण करू दिलं. परंतु हे लक्षात घ्या, अतिक्रमण त्याला म्हणतात जेव्हा आपल्या विभागामध्ये दुसऱ्या कोणीतरी जबरदस्तीने त्याच्या काही वस्तू आणून ठेवल्या किंवा त्यांनी ती जागा हडप केली, याला अतिक्रमण म्हणतात. परंतु इथे हे अतिक्रमणाला निमंत्रण स्वतः आपणच दिलेलं आहे. आपण स्वतःच ते अतिक्रमण घेऊन आलेलो आहे. आपल्या पंथात इतर कोणी ते अतिक्रमण आणलेलं नाही आहे. मग पंथात सुरू झालं की 1.25 लाख फुलं वाहण्याचा जसा विधी आहे, फुलांच्या संदर्भातलाही मी एक संदर्भ संवादला गेलेला आहे माझ्याकडनं. आता या ठिकाणी दिव्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या पंथामध्ये कुठेही 1.25 लाख फुले वाहण्याचा विधी नाही. तसंच इतके दिवे लावा असं सुद्धा विधी सांगितलेला नाही आहे. 22 जे काही दिवे पंचारती उजळायच्या, म्हणजे त्या 5 वाती ज्या आहेत त्या उजळायच्या, बस. याच्या व्यतिरिक्त आमच्या स्वामींच्या संदर्भात कुठे 101 कुठेतरी दिवे लावले गेलेत किंवा 1000 दिवे लावले गेलेत असा संदर्भ कुठल्याही लीळेमध्ये आलेला नाही आहे. कुणीच केलेलं नाही आहे सन्निधानी. आणि असन्निधानी जे जीव आहेत त्यांच्यासाठी चक्रधर स्वामींनी कुठेही तो विधी विहित केलेला नाही आहे, की आम्ही गेल्यानंतर तुम्ही 101 दिवे लावा आणि मग अशा प्रकारे आम्ही तुम्हाला काय करू, तुमचे कर्म नाश करू, त्याच्यातनं दिवा जसा जळेल तसं तुमचे कर्म जळतील वगैरे वगैरे, असा काहीही संदर्भ महानुभाव पंथात आला नाही. परंतु महानुभाव पंथामध्ये मात्र हा विधी आलेला आहे. म्हणजे तो आपण अज्ञानपूर्वक आणलेला आहे. आणि आजकाल खूप लोक त्यांच्या मनामध्ये एक असतं, की आता आपल्याकडे असं आपल्या जर का काही 90 जाप्य पूर्ण करायचं आहे, तर मग त्यासाठी इतके दिवे आपण देवाला लावण्याचं कबूल करू, म्हणजे आपलं ते काम होईल. अशा अज्ञान दिशेने आपला हा पंथ चालायला लागला. म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं, की वासनिक वर्गाने काय करा, लीळाचरित्र ग्रंथ वाचा, सूत्रपाठ ग्रंथ वाचा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठेवून द्या बाजूला. आणि सूत्रपाठातनं, स्मृतिस्थळातनं, लीळाचरित्रातनं जे काही तुम्हाला अवगत होईल, याचं जे विश्लेषण आहे सूत्रपाठाचं वगैरे लीळाचरित्राचं, त्याच्या विश्लेषणातनं तुम्हाला अजून ज्ञान प्राप्त होईल. आणि मग तुमच्या लक्षात येईल, की दिवा लावण्याचा विधी म्हणजे 101 किंवा 1001 दिवे लावण्याचा विधी देवाने कुठे सांगितलेला नाही. वाचून तुम्ही त्रिकाळ तुमचा जो दिवा आहे, सकाळ दुपार संध्याकाळ देवाला ओवाळण्यासाठी जो पूजावसर 22 करत होत्या, तो पूजावसर आठवण्यासाठी म्हणून तुम्ही त्रिकाळ 1 दीप लावू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक दीप लावायचा नाही. आणि नंतर परत 24 तास नंदादीप जाळण्याचा जो विधी आहे, तो सुद्धा तुम्ही बंद केला पाहिजे. त्याच्याने मोक्ष होणार नाही. माझं म्हणणं काय आहे, की ज्याच्याने मोक्ष होईल त्याच विधी वासनिक वर्गाने केल्या गेल्या पाहिजेत, त्यांच्याकडनं त्या घडल्या गेल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त तुम्ही विधी करून राहिलेत पण त्याच्यातनं मोक्षच होणार नाही आहे, मग ते विधी कशासाठी करायचे. आणि म्हणून इथे आपल्याला हा विषय लक्षात घ्यावा लागेल, की श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्ही एकमेकांशी धर्माविषयी काय बोलतो आणि कुठले नवीन विधी निर्माण करतो आहे आपल्याच मनाने सोक्तीने, हे काहीच महत्त्वाचे नाही. जोही विधी तुमच्यापर्यंत येईल तो सूत्रपाठामध्ये शोधा. तो स्वामींनी आम्हाला कुठेतरी विहित केला आहे का, जास्त महत्त्व कशाचं आहे, विहित केलं आहे का,
लीळाचरित्रात जर का तो विधी आलेला आहे तो कोणीही तो विधी करू शकतो, परंतु आम्हाला तो विधी कधी करायचा आहे? लीळाचरित्रात आला म्हणून नाही करायचा, तो आम्हाला लीळाचरित्रामध्ये स्वामींनी विहित केला असेल तरच तो विधी आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही त्रिकाळ तुमचा दीप लावा, परंतु 1.25 लाख ते काही कोणी जर का 101 किंवा 1001 दिवे तुम्हाला लावायला सांगत असेल तर हा मानव पंथातला आणि ईश्वर विहित विधी नव्हे. या संदर्भामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर निश्चित तुम्ही याविषयी शंका निर्माण करू शकता. आणि 24 तास नंदादीप लावण्याचा जो काही तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून ठेवलेला आहे तो सुद्धा काढून टाका. 24 तास दिवा लावण्याची काहीही आवश्यकता नाही. जळायचं असेल तर स्वतःचं जे अंतःकरण आहे ते तुम्ही जाळा, परमेश्वराविषयी तळमळ व्यक्त करा, दुःख व्यक्त करा. ते जे जळणं आहे, तुमच्या अंतःकरणाचं जे जळणं आहे ते तुम्हाला मोक्षाकडे आणि ईश्वराकडे घेऊन जाणारं आहे. वांचून कितीही दिवे लावले तरीही त्यातनं मोक्षप्राप्ती नाही, ईश्वर प्रसन्न होणार नाहीत. आणि वेरूळ या ठिकाणी जेव्हा जानोपाध्यांना वाटतं की जर का दिव्याचा जी काही वात आहे ती जर का बाईसांनी मोठी केली तर ह्या पूर्ण या मठामध्ये, ज्या मठात स्वामींचं अवस्थान आहे, स्वामी समोर बसलेले आहेत, तिथे काळोख आहे थोडासा, तर ते काय होईल, तो मठ पूर्ण प्रकाशाने उजळून निघेल आणि आमचं स्वामींचं श्रीमुख जे आहे ते मला व्यवस्थितपणे पाहता येईल. असं मनात येतं तेवढ्याच वेळामध्ये श्रीमूर्तीवर असा प्रकाश पडला, दिवा मोठा केला गेला नाही. तो स्वामींनी त्यांचा मनोरथ जाणला, तिथे उजेड झाला आणि स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही काय आम्हाला दिव्याने बघणार आहात का? किंवा दिव्याने आम्ही तुम्हाला दिसू का? लक्षात घ्या ना, आपण एवढे दिवे लावतो आहोत, अजूनपर्यंत त्या दिव्यामध्ये आम्हाला देव दिसले का? नाही. देव दिसण्यासाठी त्या दिव्याचा उजेड आपल्याला काहीच उपयोगाचा नाही. त्यासाठी अंतःकरण जाळावं लागेल आणि अंतःकरण जाळल्यामुळे जो आपल्या जीव स्वरूपी जो उजाळा होणार आहे त्यातनं परमेश्वराची अनुभूती, परमेश्वराची जाणीव आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि त्यातनंच पुढे पुनःसंबंधादी विधी जो आहे तो आपल्या बाबतीमध्ये घडेल, परमेश्वर प्रत्यक्ष भेट देतील. आणि म्हणून इथे वेरूळच्या त्या लीळेची, जानोपाध्यांच्या संदर्भातली लीळा, हेही प्रमाण आपण या ठिकाणी बघितलं. आणि पोळल्या सुन्यापरी असावे, म्हणजे जसं तो श्वान आहे त्याच्यात उष्णतेचा त्रास अधिकच आहे आणि त्यामध्ये जर का तो पोळला म्हणजे त्याला चटका लागला तर काय होतं की त्याला जास्त त्रास होतो. त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा ईश्वर विरहाचा जो काही दुःख आहे ते मनामध्ये उन्मळून आलं पाहिजे आणि त्या माध्यमातनं आपल्याला दुःख झालं पाहिजे, ईश्वर वियोगाचं दुःख प्राप्त झालं पाहिजे, असं जळणं आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. वांचून तुम्ही प्रथम अवस्थेमध्ये कोमळ दशेमध्ये आहात तर तुम्ही पाहिजे तेवढे दिवे जाळू शकता, परंतु कोमळ दशेमध्ये तुम्ही किती वर्ष राहणार अजून? काही लोकांचं उपदेश घेऊन 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, ते सुद्धा अजून प्राथमिक विधीमध्येच आहेत, अजून पहिलीमध्येच आहेत. तर त्यांचीसुद्धा प्रगती झाली पाहिजे. ती प्रगती आपण स्वतःची प्रगती केली पाहिजे. ज्ञान घ्या आणि ज्ञानात काय सांगितलं आहे, चक्रधर स्वामींनी विहित काय केलं आहे याकडे जास्त लक्ष द्या. मी काय सांगतो हे महत्त्वाचं नाही, श्री चक्रधर स्वामी काय सांगतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हाच ज्ञानाचा जो काही महत्त्वाचा जो भाग आहे तो आपल्या आयुष्यामध्ये येऊ द्या, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. दंडवत प्रणाम.